अनेक 4 वर्षांपासून जो खऱ्या अर्थानं जो मुद्दा रंगत होता त्यावर तुम्ही कंप्लेंट पाहिजे काय सांगाल? मला असं वाटतं की एखाद्या राजकीय कार्यकर्त्याला तुम्ही खोटे गुन्हे टाकून त्याचं करिअर खराब करण्याचं काम DCP गर्ग सारखे अधिकारी करतात. अतिशय सोपा विषय होता. मी स्वतः सांगतोय की मी त्या पोलीस स्टेशनला पोलिसांना बोलवलं आहे, तरी त्यात असं म्हटलं आहे की कट केला आहे. दुसरी गोष्ट, मी तिथे 8 सेकंदाच्या वर उभा राहिलो नाही. ते सांगतात मी खंडणी मागितली. बरोबर आहे. मी ज्या मुलीला वाचवायला गेलो त्या मुलीची स्टेटमेंट देखील पोलिसांनी नोंदवून घेतली नाही. त्या केसमध्ये फक्त एक नाव दिलं. मुळात माझ्यावर ज्याला मारला त्यानेच लॉक केला होता, त्यानेच लॉक उघडला होता. तो आरोपी आहे ना, त्याला आरोपी केला नाही. त्याच्याबरोबर आतमध्ये आणखी 3 लोक होती ज्यांनी त्यांना डांबून ठेवलं होतं, त्यांना आरोपी केलं नाही. ह्या सगळ्या गोष्टी पाहता DCP गर्ग यांची भूमिका ही संशयास्पद आहे. मी अनेक पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो. मी अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. महाराष्ट्रातले जेवढे टॉपचे वकील आहेत त्यांच्याशी बोललो आणि त्या सगळ्यांना बोलल्याच्या नंतर त्यांचं एकच मत होतं, अविनाश यात तुला लटकवण्यात आलेलं आहे, याच्या पुढे काय नाही. दुसरी गोष्ट, एक क्लिप होती आमची बोलण्याची, त्यातले शब्दच बदलले FIR मध्ये. म्हणजे मी क्लिपमध्ये काय बोललो आहे आणि FIR मध्ये काय उतरवलं आहे. आता एवढं खोटं करायची काय गरज आहे. मी पैसे घेऊन जाईन असं ते शब्द आहे, त्यात मी तुला घरून उचलून घेऊन जाईन असं शब्द टाकण्यात आला. सो ह्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या त्या गोष्टी चुकीच्या होत्या आणि मला असं वाटतं की तुम्ही तुमच्याकडे असलेल्या अधिकारांचा गैरवापर केला नाही पाहिजे. तुम्ही कंप्लेंट करून जाता, आम्हाला पुढची 10 वर्ष भोगावं लागतं. जी काय मागची 2 दिवस माझी TV वर बदनामी झाली, तिला जबाबदार कोण? ते गर्गसारखे अधिकारी ज्यांना असं वाटतंय की आम्ही काहीही करो, कोणी आम्हाला प्रश्न विचारणार नाही. तर याच्यापुढे असं होणार नाही. आज एक अविनाश जाधव उठलाय, उद्या जर असे खोटे गुन्हे दाखल केले, मला अनेक राजकीय नेत्यांचे फोन आले, अनेक राजकारणात काम करणाऱ्या तरुण मुलांचे फोन आले की तू आमच्या मनातली भीती मारून टाकलीस पोलिसांसमोर जायची. म्हणजे आम्ही आमच्यावर गुन्हे दाखल केले जातं, आम्ही बेल घेतो, आम्ही पळापळ करतो, आम्ही बोलतच नाही. अनेक वेळेला खोटं असलं तरी आम्ही ते सहन करतो. मला असं वाटतं की माझ्या या ॲक्शननंतर राजकारणातला कुठलाच तरुण पोलिसांनी दाखल केलेल्या खोटा गुन्हा जो आहे त्याला विरोधच करेल. मला असं वाटतं की बघा ना, मला बेलेबल कलम आहेत. या गुन्ह्यात 2 आरोपी आहेत. एका बरोबर घडलं, एका बरोबर 2 FIR दाखल झाल्यात. एकावर किडनॅपिंगचा आहे, तो घरी जाऊन झोपला. ज्याच्यासाठी मी तिथं गेलो तो जाऊन घरी झोपला. मला शोधायला पोलीस कणकवलीला. म्हणजे ज्यांना खरंच उचलायला पाहिजे, ज्यांच्यात भांडणं झाली ती तिथेच राहिले आणि मला उचलायला पोलीस कणकवलीला पोचले. सगळी बेलेबल कलमं असताना एवढा पोलिसांना वेळ आहे का की बेलेबल कलमामध्ये पण मला घ्यायला कणकवलीपर्यंत येतात. याचा अर्थ यात कोणाचा तरी प्रेशर आहे, हे स्पष्ट होतं. बेलेबल कलमात कोर्ट आम्हाला उभं करत नाही आहे. कोर्ट सांगतं तुम्ही खाली जा, यात काही बेल देण्यासारखं नाही आहे, घाबरण्यासारखं नाही असं कोर्ट म्हणतं. मग मला घ्यायला कणकवलीत पोलिसांची टीम निघाली का? कोणाच्या दबावाखाली कणकवलीत पोलिसांची टीम आली? या सर्व प्रश्नांची उत्तरं DCP गर्ग यांनी दिली पाहिजेत. त्याशिवाय आम्हाला कळणार नाही की नक्की झालं काय होतं त्या दिवशी. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी सकाळपासून पोलीस स्टेशनला होतो. म्हणजे ती घटना घडल्याच्या नंतर 5 वाजेपर्यंत मला कुठेही असं वाटलं नाही की काय घडतं आहे. बरोबर आहे. ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी माझ्यावर FIR झाला आहे मला माहितीच नाही. दुसऱ्या दिवशी रात्री 8 वाजता काही मोठ्या पेपरच्या पत्रकारांनी मला फोन केले आणि मला सांगितलं तुमच्यावर गुन्हा दाखल होतोय. मी म्हटलं घटना काल दुपारी 12ला घडली, आज रात्री 8 वाजता माझ्यावर गुन्हा का दाखल होतो आहे? सो पूर्ण प्लॅनिंग केलं गेलं. 1-1.5 दिवसाचा वेळ घेतला गेला आणि त्या 1.5 दिवसात मला कसं अटकावं हे त्यांनी प्रयत्न केला. पण मी खोटा नव्हतो आणि त्याच्यामुळे मी माझा प्रामाणिकपणा समोर ठेवला. मी माझ्या पक्षाच्या नेत्यांना सांगितलं मी जे केलं आहे ते खरं केलेलं आहे, यात खोटेपणा काही नाही आहे, मी याच्यात लढणार. जर मला न्याय मिळाला नाही तर मी गर्गच्या कार्यालयासमोर जाऊन बसीन आणि मला न्याय मिळवून घेईन. आम्ही गृहमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे. आमच्या पक्षाचे नेते संदीप देशपांडे यांनी हा तपास त्या पोलीस स्टेशनला योग्यरित्या होणार नाही, हा दुसऱ्या पोलीस स्टेशनला ट्रान्सफर करावा. जर आम्ही यात खोटे असतो तर आम्हीच का मागणी केली असती आमचा तपास दुसरी कोणी करावा? आम्हीच मागणी केली आहे की आमचा तपास दुसऱ्या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून व्हावा, जेणेकरून कितीचा व्यवहार झाला, कशा प्रकारे व्यवहार झाला, गोल्ड व्यापाऱ्याच्या मुलाची नावं त्यात का नाही आली, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तो गोल्ड व्यापाऱ्याने त्या केसमध्ये असलेले बाकीचे आरोपी कुठे आहेत? ज्याने लॉक खोलला, ज्याने लॉक उघडला ते आरोपी कुठे आहेत?
जो वैभव आहे त्याला FIR वाचायला पण दिली नाही. त्याला FIR न वाचायला तू त्याला साईन कर अशा लेवलला त्याला घाबरवून त्याच्या साईन घेतल्या गेल्या. त्याच्या बायकोची स्टेटमेंट येणं खूप गरजेची होती. ती स्टेटमेंट पोलिसांनी आजही 8 दिवसानंतर घेतलेली नाही आहे. आज ती त्या लोकांनी कोर्टातून रेकॉर्ड करून बाय पोस्ट कोर्टाला पाठवलेली आहे. तिची स्टेटमेंट पोलीस स्टेशन अल्टिमार्क पोलीस स्टेशनला पाठवलेली आहे. सो ही सगळी घटना जर नीट पाहिलात आणि चार्जशीटमध्ये मांडले गेलेले मुद्दे जर नीट पाहिलात तर मला असं वाटतं की ही चार्जशीट खोटी आहे. आम्ही तिथे गेलो होतो का? हो आम्ही गेलो होतो. आम्ही तिथे काही भांडणं केलीत का? हो केलं, कारण आतून एक मुलगी ओरडत होती आणि तिला वाचवणं हा माझं कर्तव्य मी मानतो आणि त्याच्यासाठी जर माझ्यावर गुन्हा दाखल होणार असेल तर तो करा. परंतु खंडणीसारखा खोटा गुन्हा माझ्यावर जर दाखल केलात तर मला वाटतं ते योग्य नाही. तुम्ही राजकारणातनं कोणाला उठवण्याचा अधिकार तुम्हाला नाही. जर तुम्ही आमच्या पाठी लागलात तर आम्ही पण तुमच्या पाठी लागू. माझा DCPवर आहे, कारण ती जी मुलगी आहे तिला 12 वाजता 12-1च्या दरम्यान पोलीस स्टेशनला नेलं. रात्री 8:30 वाजता एका सामाजिक महिला कार्यकर्त्यांनी पोलिसांना फोन करून विचारलं, अहो तुम्ही त्या मुलीला रात्री 7 नंतर मुलीला पोलीस स्टेशनला ठेवू शकत नाही. 8:30 वाजले तरी तर तुम्ही त्या मुलीला पोलीस स्टेशनला का बसवून ठेवलं आहे? दुसरी गोष्ट, तिला डिटेन केल्यासारखं महिला कॉन्स्टेबलच्या रूममध्ये बसवून ठेवण्यात आलं आणि एवढ्या दरम्यान तिची कुठली स्टेटमेंट घेण्यात आली नाही. DCP त्या गोल्ड व्यापाऱ्याला घेऊन त्यांच्या केबिनमध्ये बसले, पण त्या मुलीशी बाबा तुझ्याबरोबर काय घडलं हे विचारण्याचं DCPनी कर्तव्य देखील बजावलं नाही. खरं तर पहिलं सगळ्यात जर त्यांनी कोणाला बोलवायला पाहिजे होतं तर त्या मुलीला बोलवायला पाहिजे होतं. आणि काय घटना घडली, का तुला डांबून ठेवलं? आम्ही पोलिसांना का बोलवलं होतं? आम्ही पोलिसांना बोलवलं ना. तर पोलिसांना आम्ही का बोलवलं होतं? का तर त्या मुलीला डांबून ठेवलं आहे. त्या मुलीची चौकशीच नाही. प्रकरण लगेच बदललं गेलं, कारण तो गोल्ड व्यापारी होता. त्या गोल्ड व्यापारीच्याच बाजूनी चौकशी सुरू झाली. ती खरी चौकशी ज्या मुलीनी 100ला कॉल केला होता त्या मुलीची चौकशी झाली पाहिजे होती. DCPनी तिला बोलून काय प्रकरण हे विचारलं पाहिजे होतं. या 8 तासात DCPनी त्या मुलीला भेटण्याचं देखील धाडस दाखवलं नाही. त्या मुलीची चौकशी पण केली नाही. पण त्या व्यापाऱ्याला 4 वेळा घेऊन बसले. त्याचे CCTV फुटेज आहेत. मी बाहेर बसलो होतो. दर 15-20 मिनिटांनी त्याला आत बोलवलं जायचं, त्याच्याशी बोललं जायचं, त्याला बाहेर पाठवलं जायचं. नंतर आम्हाला वाटलं साला आम्ही फोन करून चुकी केली की काय. पण त्या व्यापाऱ्यांनी तर नव्हती फोन केला, आम्ही फोन केला होता. आम्हाला असं वाटलं आम्ही पोलिसांना बोलवून आम्ही आमच्या अंगावर पोलीस खेचून घेतले. सो असं ते सगळं प्रकरण आहे. मीडियाला पण माझी विनंती आहे की तुम्ही 3 दिवस मला दाखवलं, मी खंडणी घेतली, फुल ॲक्शन घेऊन माझं CCTV फुटेज वगैरे सगळं दाखवलं तुम्ही लोकांनी. आता मी खरं आहे माझी बाजू मांडतोय, ती पण कृपया तुम्ही दाखवा. कारण मी खूप मेहनत करून राजकारणात आलो. मी माझ्यावर केसेस घेतल्या, जेल कापलं, आंदोलनं केली, उपोषणं केली आणि ह्यानंतर इथपर्यंत पोचलो. त्या गर्गला काय, तो ACत बसून असतो. मी रस्त्यावर रोज दिवसभर लोकांसाठी कामं करतो. आत्तापर्यंत मी 3000 मुलींची लग्न केली. 400 मुलींनी शाळेत जावं म्हणून त्यांना सायकली दिल्या. 350च्या वरती म्हाताऱ्या माणसांचे मोतीबिंदूंचे ऑपरेशन केले. एका पोरीचे पाय तुटले. तिचा अख्खा खर्च मी माझ्या बायकोचे दागिने घाण ठेवून केलं. माझ्या करिअरची वाट लावायची का त्याला, त्या व्यापाऱ्यासाठी? अहो तुम्हाला थोडेसे मिळाले, माझं अख्खं आयुष्य बर्बाद होईल. सो मी गर्ग यांच्या सगळ्या प्रकरणाची पूर्ण चौकशी होईपर्यंत मी शांत बसणार नाही, एवढं नक्की.